श्रीमद आद्य शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन पूर्व 509 आणि निर्वाण काळ 477. आचार्यांचा जन्म केरळातील कालाडी या गावी नबुद्री ब्राह्मणाच्या घरी झाला. मातेचे नाव अरंबा व पित्याचे नाव शिवगुरु. विद्वत्ता, चारित्र्य, अध्ययन आणि अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा या घराण्यात चालत आली होती. भगवान शंकराच्या आराधनाचे फळ म्हणून झालेल्या या मुलाचे नाव शंकर ठेवले गेले. असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या या बालकाने वयाच्या 8व्या वर्षीच वेदा अध्ययन पूर्ण केले. 12व्या वर्षी सर्व शास्त्राचे अध्ययन संपविले. गृहत्याग करून पायी प्रवास करीत हे नर्मदा तटकी मादंता येथे आले. तेथे गोविंद भगवत पूज्यपाद यांच्याकडून त्यांना संन्यास दीक्षा लाभली. गुरुच्या आदेशानुसार धर्म संस्थापना करण्यासाठी आचार्यांनी केरळ ते काश्मीर अशी भारत यात्रा किमान 3 वेळा केली. आपल्या बुद्धिबलाने भरतखंडातील सर्व विद्वानांना वादात पराभूत केले. प्रस्थानत्रयावर अद्वैत सिद्धांतपर विपुल ग्रंथरचना केली. त्यांची भक्तीपर सूत्रे विख्यात आहे. बौद्ध मताचा त्यांनी प्रभाव रोखला. भारतात 4 दिशांना 4 मठ स्थापना करून प्रत्येक ठिकाणी आपला एक विद्वान शिष्य नेमला आणि स्वतःसाठी कांचीची मठ निवडला. आईच्या अंतकाळी कृष्णाष्टक सांगून तिला श्रीकृष्णाचे दर्शन घडविले व एकट्यानेच आईचा अंत्यसंस्कार केला. वयाच्या 32व्या वर्षी इसवी सन पूर्व 477 साली केदारनाथ येथे गुप्त प्रवेश करून त्यांनी आपला अलौकिक अवतार कार्याची समाप्ती केली.